नमस्कार श्रोते हो. वाढतं शहरीकरण, जुन्या होत असलेल्या इमारती आणि सुरक्षित आधुनिक निवासाची गरज या पार्श्वभूमीवर इमारतींचा पुनर्विकास अर्थात रिडेव्हलपमेंट हा एक सध्याचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ही पुनर्विकासाची प्रक्रिया नेमकी कशी असते, याबाबतीत घरमालकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या कोणत्या असतात याविषयी, तसंच नवीन फ्लॅट खरेदी संदर्भातील कन्व्हेन्स डीड अर्थात मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत बांधकाम व्यावसायिक श्रीयुत विकास लागू सर. सर नमस्कार. नमस्कार. रिडेव्हलपमेंट संदर्भातील कायदेशीर आणि तांत्रिक पैलू संदर्भात आपण बोलणार आहोत, पण मुळात ही पुनर्विकासाची गरज निर्माण का झाली असं वाटतं? शहरीकरण पण आपलं खूप होतंय आणि दुसरा मुद्दा असा महत्त्वाचा की आपण जे पूर्वी बांधलेल्या इमारती होत्या त्या इमारती साधारणपणे पूर्वीच्या सोयीनुसार बांधलेल्या. म्हणजे पूर्वी जर तुम्ही बघायला गेला तर पूर्वी ग्राउंड फ्लोअरला खूप महत्त्व असायचं. पार्किंग हा कन्सेप्टच पूर्वी नव्हता की लोकांना 4 चाकी घ्यायची असं पूर्वी एक 25 वर्षापूर्वी कधी वाटलं नव्हतं. तर अशा प्रकारे त्या ज्या बिल्डिंग पूर्वीच्या आहेत या ग्राउंड प्लस 2च्या इमारती आहेत की ज्याच्यात लिफ्ट नाही किंवा इतर सोयी सुविधा नाहीत. छोट्या फ्लॅट्स झालेले आहेत आणि आपलं आता शहर वाढतंय, फॅमिली वाढते. ज्या वेळेला हे सगळं समोर आलं त्याच्यानंतर जरी त्या इमारतीची लाईफ हे जरी जास्त असलं तरी सुद्धा ही गरज वाटायला लागली लोकांना की आता हे डेव्हलप करायला पाहिजे, आपल्याला सोयी सुविधा पाहिजेत. त्यामुळं खरं हा पुनर्विकासाचा विषय पुढं आला. म्हणून तर बरेचदा आम्ही असं म्हणतो की बाबा इमारतीचं लाईफ आहे का, तर इमारतीचं खरंच लाईफ आहे. डागडुजी करणं तेवढं गरजेचं झालं तर होऊ शकतं, पण अजिबातच सोयी नसल्या कारणानं लोक पुनर्विकासाकडे गेली आणि फॅमिली मोठ्या होत गेल्या, लोकांची गरज वाढली आणि त्यामुळे पुनर्विकास हा आता गरजेचा झालाय. साधारण कोणत्या इमारतींच्या बाबतीत असा विचार होऊ शकतो? ॲक्च्युली सरकारने असं एक त्याला 30 वर्षाची एक क्रायटेरिया घातली आहे की बाबा 30 वर्ष झालेल्या इमारतीला आपण पुनर्विकासासाठीचे सगळे नियम आपण लावू शकतो. म्हणजे नियम म्हणजे काय, तर काही इन्सेंटिव्ज FSIs दिलेत, काही सभासदांच्या जर काही तक्रारी असतील, सभासदांचे काही जर पूर्ण बहुमत नसेल तर ह्याला एक 30 वर्षाचा क्रायटेरिया हा जनरलाइज्ड आपल्या गव्हर्नमेंटनं लावला आहे की बाबा 30 वर्ष तरी ती इमारतीला झाली तर त्याला ती जुनी इमारत आणि ती पुनर्विकासासाठी योग्य असा तो थोडासा त्याचा दृष्टिकोन आहे. सो 30 वर्ष हे जरी सरकारने तारीख दिलेली असेल किंवा एक वर्ष दिलं असेल तरी बऱ्याच सारख्या इमारती या 25, 22, 23 वर्षानंतर सुद्धा पुनर्विकासच्या प्रक्रियेमध्ये आल्यात. कारण आत्ताचा जो FSI आहे, आत्ताची जी काही रिक्वायरमेंट आहे आणि ज्या काही 20-25 वर्षाचा अंतर आहे त्याच्याप्रमाणे आपण पुनर्विकास हा कधीही करू शकतो. कन्सिडर्ड की बाबा तुम्हाला काय काय त्याचे लाभ घ्यायचे आहेत. 30 वर्षानंतरचे थोडेसे लाभ वेगळे आहेत, 30 वर्षाच्या अलीकडचे थोडेसे गरजा वेगळ्या आहेत. तर त्याप्रमाणे आपण रिडेव्हलपमेंट हे तसं बघायला गेलं तर कधीही करू शकतो. रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकास आणि दुरुस्ती, म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि रिपेअर यामधला नेमका फरक कोणता आहे? तर रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, तर संपूर्णपणे इमारत पाडून आपण दुसरीकडे राहायला जाणं आणि परत नवीन पद्धतीनं सँक्शन करून प्लस सगळे वेगवेगळ्या सोयी सुविधा करून घेऊन ती इमारत उभी करणं म्हणजे पुनर्विकास. आणि डागडुजी म्हणजे काय, काही वॉटरप्रूफिंगचे लिकेजेसचे प्रॉब्लेम दूर करणं, कुठं कलर करणं, कुठं प्लास्टरिंग करणं आणि हे सगळं सोसायटी त्याच्या ओन खर्चामध्ये करणं. आणि पुनर्विकासासाठी आपण टेंडर मागवतो, आपण डेव्हलपर्सना आमंत्रित करतो आणि त्याच्यानंतर आपण तो पुनर्विकास करतो की आपल्याला कशा पद्धतीने मिळेल, काही फ्री ऑफ कॉस्ट काही गोष्टी मिळू शकतात, कशा सोयी सुविधा मिळू शकतात. तर हा पुनर्विकास आणि दुरुस्ती हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. अच्छा, पुनर्विकासाची ही प्रक्रिया, संपूर्ण प्रक्रिया कशी असते? म्हणजे यासाठी काही परवानग्या वगैरे आवश्यक असतील? आता पुनर्विकास ज्यावेळी पहिल्यांदा एखाद्या इमारतीला येतो त्यावेळेला माझा आता जो काय अनुभव आहे, मी आता गेले 30 वर्ष व्यवसायात आहे आणि साधारण मी पुण्यामध्ये पण काम करतो, त्यामुळे पुण्यामधले काही पुनर्विकासाचे अनुभव आणि सांगलीमधले पण काही पुनर्विकासाचे अनुभव हे तुम्हाला मी शेअर करीन. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काही एक आता समजा एक 12 मेंबर्स लोकांच्या एक नॉर्मल इमारती आहेत की ज्या पुनर्विकासला येतात की ज्याचं प्रमाण जास्त आहे. तर सांगली आणि या भागामध्ये अशा अपार्टमेंट या जुन्या भरपूर आहेत. सो 12 लोकांच्या अपार्टमेंटमध्ये हे पुनर्विकास आणि ह्या सगळ्या, म्हणजे मी जनरल उदाहरण देतो. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे नेहमीप्रमाणे एक 5-6 मेंबर्स खूप ॲग्रेसिव्ह असतात की आता करायला पाहिजे, आपल्याला सोयी सुविधा आपल्याकडे नाही आहेत. मग काही सिनियर सिटीजन असतात ते थोडेसे ॲग्रेसिव्ह नसतात, ते म्हणतात की अरे मी आता परत घराबाहेर जाऊन पुन्हा मी इकडे येणार का,
मला कुठं आता या वयात शिफ्ट करायला लावताय, त्यांची मुलं असतात कुठेतरी बाहेर, तर अशी ही पहिल्यांदा पुनर्विकासाची त्यांच्या घरातली प्रोसेस. थोडक्यात अपार्टमेंट म्हणजे एक घर आहे. त्यावेळेला कसं एक प्लॉट असायचा आणि तो प्लॉट एखादा ओनर आम्हाला डेव्हलप करायला द्यायचा आणि आम्ही अपार्टमेंट बांधायचो. इथं 12 लोकांचे मिळून मालक आहेत आणि 12 लोकांची अपार्टमेंट म्हणजे तो एक घरच आहे. तर या 12 लोकांमध्ये ही प्रोसेस पहिल्यांदा चालू होती. मग पहिल्यांदा काही लोक नको म्हणतात, मग एक 5-6 महिन्यानंतर तयार होतात. तर ही सगळ्यातली जी सुरुवात आहे ही अशी आहे. तर ह्या सुरुवातीमध्ये आपण हे सगळ्या ज्या गोष्टी बघत येतो, तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मी असं सांगेन की जर हे सोपं आणि व्यवस्थित न त्रास देता घडवायचं असेल तर जास्तीत जास्त सर्व लोकांची संमती असणं जास्त गरजेचं आहे. सो मी असं पहिल्यांदा म्हणेन स्ट्रॉंगली की आपल्याला शांततेत काम जर करायचं असेल आणि थोडंसं लवकर करायचं असेल आणि थोडंसं सुटसुटीत करायचं असेल तर पहिल्यांदा सर्व लोकांची संमती घेऊन एखादा पुनर्विकास करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट. तर त्या प्रोसेसमध्ये असं आहे की आपण यासाठी सगळ्या लोकांची एकत्र मीटिंग घ्यायला पाहिजे. हे पहिलं काम. त्या मीटिंगमध्ये एखादी कमिटी ठरवली पाहिजे की बाबा ही पुनर्विकासासाठी या 12 लोकांपैकी एक 3 जणांची कमिटी आहे की त्या कमिटीला अधिकार काय, तर बाबा तुम्ही टेंडर्स मागवा, टेंडर्स गोळा करा, डेव्हलपर्सना भेटा, तुमची रिक्वायरमेंट सांगा, तुमचं लिगल टायटल आपल्या एका ॲडव्होकेटकडनं तयार करून घ्या. तर अशी एक कमिटी नेमली पाहिजे. ही कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीचं काम काय, तर त्यांनी आपल्या प्रॉपर्टीचं जी काय 12 लोक आहेत त्यांचं एक स्वतःचं इंडिव्हिज्युअल लिगल टायटल कंपनीचं तयार केलं पाहिजे. म्हणजे त्या प्रॉपर्टीचं तयार केलं पाहिजे. म्हणजे 12 लोक, त्यांची नाव, त्यांचे पत्ते, त्यांचं आत्ता बाबा सध्याचं स्टेटस, म्हणजे वडिलांच्या नावावर फ्लॅट होता, वडील गेलेत तर त्यांचं मुलाची नावं लागलेत का, किंवा मुलाचं नाव त्या सोसायटीमध्ये रेकॉर्ड झाले का, त्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट नाही ना, मुलगा मुलगी काय असेल तर. कारण हे सगळं तुम्हाला परत शेवटी एखाद्या डेव्हलपर बरोबर ऑफर दिली, ऑफर फायनल झाली आणि नंतर तुम्ही लिगलकडे गेला आणि त्या गोष्टीला जर 1-2 वर्ष लागलं तर 2 वर्षांना काळाबरोबर ती ऑफरही राहत नाही. त्यामुळे पहिलं काम आहे त्या सोसायटीच्या लोकांच्या ज्या मेंबर्स की बाबा तुम्ही 12 लोकांचं एकदा लिगल टायटल बघून घ्या, एक ॲडव्होकेट नेमा आणि त्याच्याकडनं टायटल डॉक्युमेंटचा एक रिपोर्ट तयार करून घ्या की ही माझी सोसायटी और अपार्टमेंट दोन्ही एकच. तर आपण त्याचं एक टायटल बनवून घ्या आणि ते टायटल एक स्ट्रॉंगली तयार करा की बाबा हे 12 लोक आहेत, 12 लोकांचा स्टेटस असा आहे. सो टायटल हा मुख्य मुद्दा जो असतो तो संपतो. त्याच्यानंतर परत एक तुम्ही मिटिंग घ्या. त्या मिटिंगला तुम्ही सगळ्यांचे कार्पेट एरिया डिफाईड करा. कारण पूर्वी काय झालंय, पूर्वीच्या काही अपार्टमेंटमध्ये मी छोट्या मोठ्या गोष्टी बघतो की काही जणांना खालचं साईड मार्जिन अलाउड केलंय, ते गार्डन म्हणून दिले, कोणाला टेरेस म्हणून दिले. असे सगळे थोडेफार पूर्वी कसं होतं, ह्याला काही रेग्युलेशन नव्हतं. त्यामुळे जसं डेव्हलपरला कळायचं, जसं त्या वकिलाला कळायचं किंवा त्या सिटीचे वेगवेगळे नियम असायचे. त्यामुळे ह्या अशा काही गोष्टी घडल्यात की ज्या आता होऊ शकत नाहीत. तर त्याप्रमाणे म्हणजे आता आपण काय कॉमन गोष्टी अलाउड करू शकत नाही, त्या पूर्वी घडून गेल्यात. तर त्याप्रमाणे त्याचं एकदा नियम आणि या बाबा लोकांचं काय स्टेटस आहे. मग ग्राउंड फ्लोअरवाला म्हणतो की बाबा मला इतके दिवस मी गार्डन वापरतोय, आता मला मिळणार नाही, मग त्या बदल्यात काय. तर हे पहिल्यांदा इंटरनली थोडंसं त्या सोसायटीनं कॉम्प्रोमाइज करून आपापल्यात ठरवून जर घेतलं तर हे सोपं जातं. डेव्हलपर हा करू शकतो पण त्याचा अननेसेसरी फायदा हा डेव्हलपरच घेतो. तर त्याच्यावरची पहिल्यांदा सोसायटीनं जर आपापल्यात एक वाक्यता आणली तर त्याचा खूप सारा फायदा होतो. म्हणजे थोडक्यात काय, हे सगळं करण्यासाठी हे सगळं पहिल्यांदा प्रिलिमिनरी तयारी करायला पाहिजे. दॅट विल बी टेक्स अराउंड 6 months ऑल्सो. पण हे 6 महिन्यामध्ये पूर्ण तरी पुढाकार घेऊन हे सगळं प्रिपेअर करणं हे फार गरजेचं आहे. हे झाल्यानंतर तुम्ही मग डेव्हलपरला अप्रोच व्हायला पाहिजे. हे करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी सजेस्ट करेन की तुम्ही एखादी मीटिंग ही इन कॅमेरा घ्यायला पाहिजे की बाबा इन कॅमेऱ्यात 12च्या 12 मेंबर्स हजर आहेत किंवा 8-9 मेंबर हजर आहेत, 2-3 ऑनलाईन हजर आहेत आणि सगळ्यांनी बाबा संमती दिली आणि ह्याला गो अहेड दिले की आता तुम्ही 3 जण पुढं व्हा आणि डेव्हलपरकडनं तुम्ही कोटेशन घ्या, टेंडर्स मागवा आणि आपल्या सगळ्या गोष्टी पुढं करा. आपल्या सांगलीसारख्या ठिकाणी थोडंसं अफोर्डेबिलिटीचा प्रॉब्लेम येतो म्हणून आर्किटेक्ट नेमला जात नाही. पुण्यासारख्या ठिकाणी ही सोसायटी परत आर्किटेक्ट नेमती, एक आर्किटेक्टकडनं त्याची फिजिबिलिटी काढून घेते की बाबा किती FSI आहे, किती बांधता येतं आणि काय कन्स्ट्रक्शन कॉस्ट येऊ शकेल आणि सोसायटीला स्पेसिफिकेशन्स काय पाहिजेत. म्हणजे हे पण सोसायटीनं आधी ठरवलं पाहिजे किंवा अपार्टमेंटनं आधी ठरवलं पाहिजे की बाबा आम्हाला मिनिमम काय पाहिजे, तर मिनिमम आम्हाला प्रत्येकाला पार्किंग पाहिजे, मिनिमम आम्हाला 2 लिफ्ट पाहिजेत किंवा 1 लिफ्ट पाहिजे. आता आमचं वय झालं म्हणून आम्हाला एक स्ट्रेचर लिफ्ट पाहिजे, एक साधा लिफ्ट पाहिजे, टेरेसला गार्डन पाहिजे किंवा अशा सगळ्या थोड्याफार गोष्टी ज्या मिनिमम स्पेसिफिकेशन्स आहेत या थोड्याशा आपण लिहून घेतल्या पाहिजेत. ह्या स्पेसिफिकेशन जर आपण लिहून घेतल्या तर डेव्हलपर त्या हिशोबानं तुम्हाला ऑफर तयार करतो आणि एक साधारणपणे सगळे डेव्हलपर हे एका ग्रुप खाली येतात किंवा ह्याचं स्पेसिफिकेशन वेगळं, ह्याचं वेगळं असं न घडता ते एका लाईनमध्ये येतात आणि त्यानंतर मग आपण टेंडरिंगला गेलो की आपल्याला ही ऑफर सोपी जाते.
तर मी तुम्हाला टेंडरिंगपर्यंत सांगितलं. हे टेंडर मागवल्यानंतर आपण त्याचं बायफर्केशन करतो आणि ते झाल्यानंतर मुख्य मुद्दा असा आहे की आपल्याला निवडायचा कसा डेव्हलपर. तर मग त्याच्यानंतर त्याचे आपण क्रायटेरियाज बघतो की बाबा ह्याच्याकडे एक्सपिरियन्स किती आहे, त्याच्यानंतर ह्यानं किती काय काय बांधलं आहे, एखादी साईट व्हिजिट त्याची करणं गरजेचं आहे, त्याच्या काही जुन्या कस्टमर्सबरोबर बोलणं गरजेचं आहे. तर हा सगळा विषय हा या तिघांनी करून मग नंतर हे प्रपोजल अख्ख्या परत सोसायटीच्या जनरल बॉडी पुढे ठेवायला लागतं की बाबा आम्ही तिघांनी 2-3 नंबर दिलेत आणि आता आमच्या दृष्टीनं हा आम्ही अभ्यास केलाय, दुसरा आपण निवडून मग तो डेव्हलपर फायनल करणं आणि मग नंतर या ॲग्रीमेंट वगैरेची प्रोसिजर चालू करणं. अशी ही व्यवस्थित जर प्रोसिजर केली तर आपल्याला कुठं त्रास होत नाही. तर ही प्रोसिजर करताना खूप लोकांचे आडेवेळे असतात, कोणाचा स्वतःचा एखादा ओळखीचा डेव्हलपर असतो, कोणाचे स्वतःचे इंटरेस्ट असतात. तर हे सगळे या सोसायटीचा जर चांगल्या प्रकारे पुनर्विकास करायचा असेल तर ट्रान्सपरन्सी ठेवून जेवढा तुम्ही विकास कराल तेवढं ते स्मूथ होऊन चालतं. मी यात नमूद करेन की ट्रान्सपरन्सी ही अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्या कमिटीची पण ट्रान्सपरन्सी महत्त्वाची आहे आणि तुमच्या मेंबर्स लोकांची पण ट्रान्सपरन्सी. कारण यात तुम्हाला सगळ्यात मोठं जो काय गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही घर सोडून घराबाहेर गेलेले असता आणि तुम्हाला घरात परत यायचं असतं. सो तुम्हाला डेव्हलपर चांगला पाहिजे, तुमचं टायटल चांगलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही या गोष्टी घडवून तुम्ही 2 वर्षानंतर परत येऊ शकता. तुम्ही डेव्हलपर चांगला नाही बघितला तरी तुम्हाला परत येताना किंवा काय करताना त्रास होतो आणि तुम्ही स्वतःचं टायटल लपून ठेवून जर काही केलं आणि नंतर पुढे प्रॉब्लेम आला तर डेव्हलपरही काही करू शकत नाही. सो दोघांनी विन विन सिच्युएशनमध्ये यात काम केलं पाहिजे ॲज अ पार्टनर म्हणून, तरच पुनर्विकास अतिशय स्मूथ आणि अतिशय चांगले झालेले पण आहेत प्रकल्प. मी खूप सारे पुनर्विकास करतो की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप ट्रान्सपरन्सी लोकांना सांगतो की हे पहिल्यांदा तयार करा, तर अतिशय स्मूथ गोईंग होईल. तुम्हाला डोक्याला टेन्शन येतं का नाही. घर सोडताना टेन्शन आलं तर तुम्हाला मजा नाही. घर सोडताना शांततेत घर सोडायला पाहिजे आणि तुम्ही परत यायला पाहिजे. रहिवाशांनी कोणत्या कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यायला हवं तिथल्या? त्यांचं स्वतःचं लिगल टायटल एकदा बघायला पाहिजे रहिवाशांनी आपापलं, म्हणजे प्रत्येकाचं 1, 2, 3, 4 असेल तर त्याप्रमाणे त्यांचे काय बाबा मुलं आहेत, काय आहेत, कोणाचे हक्क सोडपत्र करायचे आहेत किंवा काय, हे सगळं त्यांचं कायदेशीर पूर्ण केलं पाहिजे. आता यातल्या मजेशीर काही गोष्टी म्हणजे अशा असतात की काही वेळा हे सगळं लोक करतात आणि मग त्यानंतर त्यांना असं कळतं की अरे माझी मुलगी आता अमेरिकेतच आहे, तिचं आता नाव लागल्याशिवाय पुढं जात नाही. तर अशा सगळ्या गोष्टी नंतर लक्षात येतात किंवा ज्यावेळी डेव्हलपर ऍक्च्युली ती सगळी ऑफर देऊन पुढे जातो आणि आता ते प्लॅन करायला लागतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. सो आधी करणं हे गरजेचं आहे. एकतर प्रकल्पाच्या कालावधीत बिल्डरने काय काळजी घ्यायला हवी आणि एखादा सभासद सोसायटीमधला जर असहमत असेल या सगळ्या गोष्टींसाठी तर त्या बाबतीत काय होऊ शकतं? तर माझा पहिला सल्ला आहे की त्या दोघांना तयार करा, काही ना काही पद्धतीने तयार करा. हा माझा पहिला सल्ला आहे. आता असहमत असल्यानंतर आपल्याला बरेच कायदे वगैरे आहेत, वकील आहे किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला 70% आपली सहमती असेल तर 30% यायलाच पाहिजे आणि तो कायदा आहे पण त्याला बरेच चॅलेंजेस आहेत. पण ही प्रोसेस लांबवण्याचं काम हे 20% लोक करू शकतात. म्हणजे जे तुमचा 100% घडून उद्या तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे या 6 महिन्यात करणार आहे तर याच 20% लोकांना कायदेशीर फाईट करून आपल्याला तयार करायला पुढची 5 वर्ष लागतात. कारण ही प्रोसेस आहे. त्यांना का बाबा तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये येणार नाही याची कारणं करा, त्यांना कोर्ट किंवा तुमच्या सोसायटीमध्ये केस दाखल करा, मग सोसायटीमध्ये त्याची हिअरिंग होणार, मग ते म्हणणार की इमारत चांगली आहे, काय पाडायची गरज नाही मला वाटत नाही, जरी 30 वर्ष झाली असतील तरी, किंवा माझी अशी अडचण आहे, मला हा बिल्डर मान्य नाही, मला ही प्रोसेस मान्य नाही. म्हणजे दॅट विल टेक राऊंड अबाउट टाइम. मग त्यानंतर ते 2-3 वर्ष निघून गेल्यानंतर त्यावेळची परत परिस्थिती वेगळी असते की बाबा त्यावेळी कुठेतरी FSI चेंज झालेला असतो, मार्केट चेंज झालेलं असतं. सो मॅक्सिमम तुम्हाला लोकांना एकत्र येऊन करणं हा सगळ्यात पहिला प्रायोरिटीचा उपाय. दुसरा उपाय हा जो आहे तो होत नाही असं नाही, पण त्या प्रोसेसला तुम्हाला खूप दिवस लागतात. एवढं ते सोपं प्रोसेस नाही. तरी आपण शेवटी सरळ मार्गे जाणारी लोक आहेत, त्यामुळे आपण कायदेशीर मार्गाने त्याचा उपयोग करून आपण त्याला नोटीस दे, तू तयार हो, या सगळ्याला 90 दिवस मुदत, मग त्याचं म्हणणं ऐकायला 90 दिवस मुदत, मग त्याचं काहीतरी त्याच्यावरचं आर्ग्युमेंट, हे सगळ्या आर्ग्युमेंटला आणि या सगळ्या कालावधीला जे काय तो टेम्पो असतो तो निघून जातो. लोक पण कंटाळतात आणि मग ती खराब होऊन जाते, सोसायटी पण खराब होऊन जाते आणि वातावरण पण खराब होतं. सो काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून शक्यतो 100% येऊन गेलेलं कधीही चांगलं. बांधकाम व्यावसायिक विकास लागू यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला.
या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर.